नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 9 जानेवारीच्या रॅपिड फायर बुलेट रॅपिड फायरमध्ये सर्वांचं स्वागत करतो. टॉप 20 प्रश्न आजचे जे आहेत ते आपण बघूयात. रोज सकाळी 6 वाजता तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला भेटत आहे. खूप छान पद्धतीने मला वाटतं रिव्हिजन ह्या सीरीजच्या माध्यमातून तुम्हाला होत असेल आणि रिव्हिजन खूप गरजेचं असतं. जेवढं जास्त तुम्ही रिव्हिजन कराल, तेवढं जास्त तुम्हाला फायदा असतो पेपरच्या वेळी. पण 2025-26 मधील महत्त्व चालू घडामोडी आपण बघूयात. खूप कमीत कमी वेळामध्ये आपण बघत असतो. ओके. चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. जो आपलं 2 पुस्तक अवेलेबल आहेत. राजगुरूचं संपूर्ण जी-केचा ठोकळा आहे. साधारणतः 22,500 एवढे प्रश्न याच्यामध्ये आहेत. विषयानुसार अगदी हे विश्लेषण करून दिलेलं पुस्तक आहे. तुम्ही नक्कीच मार्केटमध्ये घेऊ शकता. आणि जो स्वप्नपूर्ती पुस्तक आहेत, दोन्ही पण पुस्तकं जे तुम्हाला दोन्ही पुस्तकं ₹420 ला साधारणतः हे तुम्हाला पुस्तक भेटतील. ₹499 ला तुम्हाला हे पुस्तक भेटेल राजगुरूचं. तुम्हाला घरपोच पुस्तक पाहिजे तर Amazonची पण लिंक आहे. Flipkartवरती पण हे पुस्तक अवेलेबल आहेत. कोणत्याही ठिकाणातून तुम्ही घेऊ शकता. दुकानामध्ये तर आहेतच आहेत. ओके. जर कोणाला ह्याचा डेमो बघायचा असेल, तर तुम्ही मला ह्या नंबरला मेसेज करू शकता. 87 88 43 66 99 वर. ओके. चालेल. थांब इथं बघत आपण अत्यंत महत्त्वाचं पहिला प्रश्न जो परीक्षेच्या दृष्टिकोन कामाचा आहे आणि जाता कालच्या लेक्चरमध्ये आपण एक क्वेश्चन बघितलं होतं. त्याचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. अभिनंदन तुमचं. नुकतेच कोणत्या धर्मातील नवीन वर्ष आहे? त्याचं नाव आहे नवरोज. ओके. नवरोज हे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आलेला आहे. नवरोज हे पारसी धर्मातील नवीन वर्ष असतो. पर्याय क्रमांक 1 लक्षात ठेवा. पारसी धर्म. चला. आजचे महत्त्वाचे प्रश्न बघूयात. पहिला प्रश्न तो आपल्यासमोर आहे. दिल्लीचे सध्या मुख्यमंत्री कोण असतील? तर रेखा गुप्ता. रेखा गुप्ता. आणि हे जे प्रश्न आपण बघतोय हे वन लाईनर स्वरूपामध्ये बघतोय. प्रत्येक प्रश्नाचं अगदी डिटेलमध्ये विश्लेषण आपण रोज रात्री याच आपल्या YouTube चॅनलवरती 9 वाजता बघतच असतो. ओके. तुम्ही ती पण सीरीज बघायला विसरायचं नाही. जी-के जी-एस-ची सीरीज. ओके. सर्व मतदान केंद्रावर 1200 पेक्षा कमी मतदार असलेले भारतातील पहिले राज्य नुकतंच कोणतं ठरलेलं आहे? हे 1200 पेक्षा कमी मतदार असलेलं पहिलं राज्य बनलं आहे बिहार. बिहारमध्ये नुकतंच निवडणुका पण पार पडलेल्या आहेत. मोबाईलचा वापर करून ई मतदान प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले राज्य आहे. अगेन बिहार आहे. बिहार. कोणत्या देशाने झिरकॉन हायपरसोनिक मिसाईलचे नुकतेच परीक्षण केलं आहे? हे हायपरसोनिक आहे. लक्षात ठेवा. झिरकॉन याचं नाव आणि हे कोणाचं आहे? हे रशियाचं आहे. ओके. रशियाचं आहे. कोणत्या राज्याने जलसंवर्धनासाठी भागीरथ ॲप लॉन्च केलं आहे? तर हा राज्य उत्तराखंड. उत्तराखंडमध्ये हे ॲप्लिकेशन आहे. लक्षात ठेवा. भागीरथ. एक युद्धाभ्यास आहे त्याचं नाव आहे हरिमौ शक्ती. हे हरिमौ शक्ती युद्धाभ्यास भारत व कोणत्या देशादरम्यान केला जातो? तर भारत व मलेशिया यांच्या दरम्यान साजरा होतो हरिमौ शक्ती. मलेशिया लक्षात ठेवा. इस्रोने सप्टेंबर 2028 पर्यंत तिसरी उपग्रह लॉन्चपॅड कोणत्या ठिकाणी स्थापन करण्याचे लक्ष्य ठेवलेलं आहे? म्हणजे आणखीन एक लॉन्चपॅड म्हणजे आपण उपग्रह आणखीन एक लॉन्च करू. कोणत्या ठिकाणातून आपण लॉन्च करू? तर हे ठिकाण आपण तिसरं जे निर्माण करतोय ते श्रीहरिकोटा याच ठिकाणी निर्माण करतो. लक्षात ठेवा. श्रीहरिकोटा या ठिकाणी ज्या ठिकाणी ऑलरेडी सतीश धवन स्पेस सेंटर आहे. कुठे येतं हे? येतं आंध्र प्रदेशमध्ये. युनेस्कोचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली असेल? जे पहिले अरब व्यक्ती असतील. त्यांचं नाव आहे खालिद एलानी. खालिद अल एनानी. खालिद एनानी लक्षात ठेवा. युनेस्कोचे हे महासंचालक आहेत नवीन. नुकत्याच इंडियन क्रिकेटर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड होणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत? त्यांचं नाव आहे शांती रंगास्वामी किंवा शांता रंगास्वामी. शांता रंगास्वामी. रॉचे प्रमुख कोण बनले असतील? ज्याला आपण रिसर्च. ओके. रॉला काय म्हणतो आपण? रिसर्च. ओके. RAW रिसर्च अँड ॲनालिसिस विंग म्हणतो आपण. ह्याचे अध्यक्ष नवीन बनले तर पराग जैन. पराग जैन. रेल्वे संरक्षण दलाच्या ज्याला आपण रेल्वे प्रोटेक्शन फोर्स म्हणतो आपण RPFच्या पहिल्या महिला महासंचालक कोण बनले असतील? त्यांचं नाव आहे सोनाली मिश्रा. सोनाली मिश्रा. महाराष्ट्राच्या 6व्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर हे व्यक्ती आता नितीन करीर. नितीन करीर. पूर्वी मुकेश खोल्लर होते. त्यांचं निधन झालेलं आहे. जागतिक अन्न पुरस्कार ज्याला आपण वर्ल्ड फूड प्राईज म्हणतो म्हणजे वर्ल्ड फूड प्राईज लक्षात ठेवा. तर 2025ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? हा पुरस्कार भेटला आहे एक व्यक्ती आता त्यांचं नाव आहे मारियाला हंगरिया.
हंगेरिया. लक्षात ठेवा. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025ने कोणाला सन्मानित करण्यात आले असेल? हे होतं बानू मुश्ताक. बानू मुश्ताक ज्या कन्नड लेखिका आहेत आणि यांचं पुस्तकाचं नाव आहे हार्ट लॅम्प. हार्ट लॅम्पसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. बानू मुश्ताक. सुकन्या समृद्धी योजनेला 2025मध्ये कधी? 22 जानेवारीला. 22 जानेवारी 2025ला किती वर्षे पूर्ण झाली? सुकन्या समृद्धी योजना साधारणतः सुरू झाली होती 2015मध्ये सुरू झाले, म्हणजे 10 वर्ष याला पूर्ण झाले आहेत. कुठलं? सुकन्या समृद्धी योजनेला. आणि बचाओ बेटी पढाओ योजना आहे ना, त्याला पण 10 वर्ष पूर्ण झाले. ती पण योजना 22 जानेवारी 2025लाच सुरू झालेली होती. बेटी बचाओ बेटी पढाओ. महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात आला आहे? तर हा जिल्हा आहे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग. मध्य भारतातील पहिले हवाई दल संग्रहालय 25 एप्रिल 2025 रोजी कोणत्या शहरात सुरू करण्यात आले आहे? हे आहे नागपूरमध्ये. हे महाराष्ट्रातील पहिलं म्हणा किंवा मध्य भारतातील पहिलं म्हणा, नागपूरमध्ये आहे. संपूर्ण भारतामध्ये 3 आहेत. महाराष्ट्रातील पहिले आदिवासी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात स्थापन केले जाणार आहे? हा जिल्हा आहे नाशिक. कुठं? नाशिकमध्ये पहिलं आदिवासी विद्यापीठ स्थापना करण्यात येणार आहे. मे 2025मध्ये आसियान, ज्याला आपण असोसिएशन फॉर साऊथ ईस्ट एशियन नेशन आसियान म्हणतो आपण, आसियान संघटनेचे 46व्या परिषदेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेलं होतं? की हे 46वी परिषद आहे, त्याचं आयोजन करण्यात आलं होतं मलेशियाची राजधानी क्वालालंपूर या ठिकाणी. मलेशिया. लक्षात ठेवा, मलेशिया क्वालालंपूर. आणि जे बिमस्टेकची बैठक आहे ते पार पडली होती थायलंडमध्ये. ब्रिक्स शिखर परिषद 2025 कोणत्या देशात पार पडले? हे पार पडले ब्राझीलमध्ये. आणि 2026चं होणार आहे आपल्या भारतामध्ये ब्रिक्सचं. हे अशा पद्धतीचे आपले प्रश्न होते. चला, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बिहार राज्याची एकूण विधानसभा सदस्यसंख्या किती आहे? बिहारची एकूण विधानसभा सदस्यसंख्या किती आहे? ऑप्शन तुमच्या समोर आहेत. कमेंट बॉक्समध्ये आन्सरची वाट बघतो आणि या प्रश्नाचं उत्तर आपण उद्या बघणारच आहोत. ओके, चला इथं थांबवतो आपण. नक्कीच तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ. आणि ज्यांना कोणाला पुस्तक घ्यायचं असेल आपलं कोणतेही पुस्तक, तर तुम्ही या नंबरला व्हॉट्सअपला मला मेसेज करू शकता. डेमो बघू शकता. नक्कीच तुम्हाला पुस्तक आवडलं तर पुस्तक खरेदी करू शकता. हे नवीन आपलं राजगुरूचं पुस्तक आलेलं आहे. 3री आवृत्ती आहे. सर्व विषय याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. तर इथं जाता थांबतो. आणि आपलं हे यूट्यूबचे चॅनल नाही जरा तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. हे इंस्टाग्रामचं चॅनल आहे, नक्कीच तुम्ही ह्याला पण फॉलो करू शकता. आणि जो आपलं टेलिग्रामला आहे त्याला जॉईन करायला विसरायचं नाही. ज्या सर्वांची जे काही लिंक आहेत ना, ते खाली देण्यात आले आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ओके, चला इथं शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूयात आज रात्री 9 वाजता यूट्यूब चॅनलवरती आणि उद्या सकाळी 7 वाजता बुलेट रॅपिड फायरमध्ये. थँक्यू. जय हिंद.